शाहू मिल पुन्हा सुरू करण्यासाठी खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या कार्यालयात आज सर्वपक्षीय बैठक पार पडली। या बैठकीत शाहू मिलच्या जागेवर राजर्षी शाहू महाराजांचं स्मारक उभारण्याबरोबरच मिल पूर्ववत सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याचा निर्धार करण्यात आला। बैठकीला खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोक माने, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, उबाटा पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, उपमहापौर अक्षय जरग यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी, आंदोलक आणि नागरिक उपस्थित होते। शाहू मिल ही कोल्हापूरच्या औद्योगिक आणि सामाजिक इतिहासाचा महत्त्वाचा भाग आहे। त्यामुळे मिलची जागा खाजगीकरणाकडे न जाता शासनाने ताब्यात घेऊन ती पुन्हा सुरू करावी अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली। मिलमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते, तसेच परिसरातील आर्थिक व्यवहारांनाही चालना मिळेल असं मत उपस्थितांनी व्यक्त केलं। यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी पक्षभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे सरकार दरबारी पाठपुरावा करावा असं सांगितलं। शाहू मिल पूर्ववत सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असं आश्वासनही त्यांनी दिलं। त्याचबरोबर शाहू मिल सुरू झाल्यावर नोकरीसाठी महिलांना 50% आरक्षणाची घोषणा खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी केली। आमदार राजेश क्षीरसागर यांनी शाहू मिलच्या जागेवर राजर्षी शाहू महाराजांचं भव्य स्मारक उभारण्याबरोबरच मिल पुन्हा सुरू करण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा करू असं स्पष्ट केलं। यावेळी बैठकीला ऑनलाईनद्वारे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर उपस्थित होते। शाहू मिल संदर्भात आराखडा तयार करून मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन निर्णय घेऊन शाहू महाराजांचं कार्य नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करू असं सांगितलं। यावेळी शाहू महाराजांचं कार्य अबाधित ठेवण्यासाठी शाहू मिल पुनर्जीवन आणि स्थानिकांना रोजगार या मागणीनं जोर धरला।